दोन अपत्यांमध्ये 6 वर्षाचा अंतर पाहिजे। त्याच्यासाठी कमीत कमी 22 ते 20व्या वर्षी लग्न होणं आणि लगेचच गर्भधारणेसाठी मानसिक तयारी करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे 2 अपत्य 30-32च्या आत होणार आहे। प्लास्टिकचा जो मॉलिक्यूल आहे तसा सेम मॉलिक्यूल इस्ट्रोजनचा आहे। म्हणजे त्याच्यात इतका कमी फरक आहे की आपल्या पेशीच कन्फ्यूज होतात की हे इस्ट्रोजन आहे का प्लास्टिक आहे। मग जिथं इस्ट्रोजन जायला पाहिजे तिथं ते प्लास्टिक जाऊन बसतंय, म्हणजे इस्ट्रोजनचं काम होत नाहीये, बरोबर आहे की नाही। आणि मग त्या पोटातल्या गर्भाचे लैंगिक अवयव जेव्हा तयार होत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात जर प्लास्टिकचे कण शरीरामध्ये गेले तर ते अवयव बनायला किती मोठी अडचण येईल। 25% आईचा रंग, 25% वडिलांचा रंग, 25% तुम्ही कुठे राहता आणि 25% तुम्ही काय खाता याच्यावर तो गर्भाचा वर्ण अवलंबून असतो। म्हणजे तुम्ही जर विषुववृत्तापासून जवळ राहत असाल तर गर्भाचा रंग ऑफकोर्स म्हणजे मेलानोसाइटचा सिंथेसिस जास्तच होणार आहे। नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आपण आरोग्य मंथन नावाचं सदर सुरू केलेलं आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या तज्ञांच्या मुलाखती घेत असतो, ज्यामुळे आरोग्याचं अमृत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांना आरोग्यासाठी काही ना काही लाभ व्हावा। याच मालिकेतला आज पुढचा भाग सादर करताना मला खूप आनंद होतोय, कारण खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे। बघा, प्रत्येकाला लग्न झाल्यानंतर एक जैविक किंवा नैसर्गिक इच्छा असते की आपलं होणारं बाळ उत्तम व्हावं। बाळ व्हावं ही नैसर्गिक इच्छा आणि ते उत्तम व्हावं, बुद्धिमान व्हावं, सगळ्या मुलांपेक्षा विशेष असं व्हावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि त्यासाठी काही विशेष प्रयत्न करता येतात। आजकाल हे प्रयत्न सगळ्यांना माहिती पण आहेत, जसं गर्भसंस्कार हा शब्द तुम्ही ऐकला असेल। तर याविषयी सध्या बऱ्यापैकी जागरूकता आहे, तरी पण आयुर्वेदाचं याविषयी खूप सूक्ष्म किंवा सखोल मार्गदर्शन आहे आणि तेच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत। तेव्हा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपल्याकडे यासाठी आले आहेत तज्ञ डॉक्टर गौरी बोरकर। नमस्कार। मी गौरीची ओळख करून देते, तशा आम्ही कॉलेज पासूनच्या मैत्रिणी आहे। गेल्या 25 वर्षांपासून डॉक्टर गौरी बोरकर अहिल्यानगरमध्ये प्रॅक्टिस करते। विशेषतः इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व आणि गर्भसंस्कार या 2 विषयांमध्ये तिचा हातखंडा आहे। सुरुवातीपासून तिने या 2 विषयांकडे लक्ष केंद्रित केलंय आणि 2007 मध्ये जेव्हा कुठलीही इतर पुस्तकं नव्हती तेव्हा तिचं गर्भसंस्कार हे पुस्तक आणि सीडी सुद्धा प्रसिद्ध झाली। विशेष म्हणजे मेहता पब्लिशिंग हाऊसनं त्याच्या 20 पेक्षा जास्त आवृत्त्या काढल्यात। जगभरात हे पुस्तक पोहोचलेलं आहे आणि सीडी आहे ती सुद्धा 3ही भाषांमध्ये आहे, मराठी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये, आणि त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत। गर्भसंस्कार हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे या आकड्यांवरूनच लक्षात येतं। त्याचबरोबर तिने डॉक्टर्सना पण प्रशिक्षण दिलेलं आहे। गर्भसंस्कारचे वर्ग म्हणजे गर्भसंस्कारचं ट्रेनर्स ट्रेनिंग ती घेते आणि आकाशवाणी, दूरदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने हा विषय पोहोचवण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत। तर अशा मैत्रिणीचं स्वागत करताना मला आज खूप आनंद होतोय आणि म्हणूनच आपल्या अर्हम आयुर्वेदची काही उत्पादनं देऊन मी गौरीचं स्वागत करते। वेलकम। थँक्यू। येस। चला वळूया आपल्या विषयाकडे। सगळ्यात आधी गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपण आधी प्रेक्षकांना समजावून सांगूया, कारण गर्भसंस्कार सध्या खूप कॉमन किंवा प्रचलित टर्म झाली आहे आणि मला असं वाटतं की बरेचदा त्याचा गैरवापर होतो की काय, किंवा गैरसमज असतात त्या बाबतीत की अमुक तमुक काही केलं की झाला गर्भसंस्कार, आम्ही संगीत ऐकलं झाला गर्भसंस्कार, व्यायाम केला झाला गर्भसंस्कार। पण फक्त तेवढंच गर्भसंस्कार आहे का आणि गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय हे आपण सांगूया। तर सर्वप्रथम गर्भसंस्कार म्हणजे काय याच्याविषयी बोलते। समज एक वर्ग आहे, वर्गात 100 मुलं आहेत, 100 मुलांना 20 ओळी लिहायला दिल्यात टाईपरायटरवर। तर एका टाईपरायटरवर जेव्हा त्या 20 ओळी ते मुलं लिहित आहेत तर 20 मिनिटाचा वेळ दिलाय त्यांना। 20 मिनिटानंतर त्या मुलांचे जे कागद आहेत ते बघितले तर मला सांग, प्रत्येकाचा कागदावर जे लिहिलेलं आहे ते सारखं असेल का थोडासा बदल असू शकतो? बदल असेलच। हो, कोणी स्वल्पविराम विसरेल, कोणी कानामात्रा वेलांटी विसरेल, कोणी एखादी ओळच विसरेल, कोणी जिथं कॅपिटल लेटर पाहिजे तिथं स्मॉल लेटर टाकू शकतं। तर प्रत्येकाची प्रिंट वेगवेगळी असते, बरोबर आहे की नाही। मग संस्कार म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर एक्सप्रेशन ऑफ जीन्स प्रत्येक गर्भाचं वेगळं आहे ना, त्याला आपण इपिजेनेटिक्स म्हणतो, ते एन्व्हायरमेंटल असतं। मग एक्सप्रेशन ऑफ जीन्स हे प्रत्येकाचे डिफरंट आहेत, म्हणजे इपिजेनेटिक्स डिफरंट आहे, म्हणजेच
इपिजेनेटिक्स म्हणजे गर्भसंस्कार असं आपण म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये संस्कारोही गुणांतरधानम असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या गर्भामध्ये चांगले गुण रुजवण्यासाठी जे काही केलं जातं ते सगळे गर्भसंस्कार आहेत. नुसतं फक्त व्यायाम करणं म्हणजे गर्भसंस्कार नाही, किंवा औषधं घेणं म्हणजे सुद्धा गर्भसंस्कार नाही. तर ओव्हरऑल तो गर्भ चांगला होण्याच्या दृष्टीने सगळ्या प्रकारचे केले जाणारे प्रयत्न म्हणजे गर्भसंस्कार आहेत. खूप छान. म्हणजे एक हा भाग झाला, आहार म्हणा, व्यायाम म्हणा किंवा संगीत म्हणा. अर्थातच हे सगळे उपयोगी आहेत, आवश्यक आहेत. पण या सगळ्यांचं एकत्रीकरण करून जेव्हा आपण विशेष प्रयत्न, विशेष मार्गदर्शनाखाली करतो त्याला आपण योग्य गर्भसंस्कार असं म्हणू शकतो. एक प्रश्न असा असतो की गर्भाधानासाठी किंवा गर्भधारणेपूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला हवा, जसं नात्यातलं लग्न किंवा ब्लड ग्रुप एकच असणं. बरेचदा पेशंट आपल्याला विचारतात बघ की आमचा ब्लड ग्रुप एक आहे, मग गर्भधारणेत काही अडचण येईल का? तर याविषयीचा अनुभव किंवा अभ्यास काय आहे? हो, खूप वेळा पेशंटचा प्रश्न येतो की ब्लड ग्रुप एक आहे तर लग्न केलेलं चालेल का? तर ब्लड ग्रुप एक असेल तर लग्न करायला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, पण नात्यातलं लग्न मात्र टाळावं. कारण चरकाचार्यांनी शारीरस्थानाच्या 2ऱ्या अध्यायातच नावच त्या अध्यायाचं अतुल्य गोत्रीय अध्याय दिलेलं आहे. म्हणजे तुमचं नात्यातलं लग्न नसावं. आणि आधुनिक वैद्यकशास्त्राने पण हे मान्य केलेलं आहे की नात्यातली लग्न केल्यावर आपल्या घराण्यातले जे बीजदोष आहेत ते वाढताना दिसतात. काही जीन्स आपले सुप्तावस्थेत असतात, ते ऍक्टिव्ह व्हायला मदत होत असते. आणि तसंच जर नात्यातलं लग्न झालं तर आपल्या होणाऱ्या अपत्यांना अपत्य व्हायला अडचणी येऊ शकतात. म्हणून नात्यातलं लग्न कंपल्सरी टाळायला पाहिजे. बाकी रक्तगटाचा काही संबंध नाही. गर्भधारणेपूर्वी आणखी काय काळजी जोडप्यांनी घ्यायला हवी? विशेषतः सध्याच्या काळात मला वाटतं गर्भधारणेचं वय पण वाढतंय. दोघं जण करिअरमध्ये बिझी असतात, त्याच्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न तर सुरू होतो की मूल हवं की नको, इथपासूनच असतो. पण जर समजा दोघांनी ठरवलंय की मूल हवं आहे, तर मग त्यांनी गर्भधारणेपूर्वी काय काय काळजी घ्यायला हवी? खूप छान प्रश्न आहे आणि सध्याचा तर खूप ज्वलंत प्रश्न आहे. मुळात आयुर्वेदामध्ये ना त्या स्त्रीच्या अवस्था सांगितल्या आहेत, जसं बालिका, कुमारी, मुग्धा, प्रौढा. याच्यातली ही जी प्रौढा असते हिने गर्भधारणेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर तिचं वय मुळात 18व्या वर्षापासून तर 30व्या वर्षापर्यंत आहे. त्याचं कारण असं आहे की त्या वयामध्ये जे गर्भाशय आहे तर गर्भाशयाच्या आतला जो स्तर असतो, ज्याला आपण मराठीत रक्ताची गादी किंवा एंडोमेट्रियम म्हणतो, गर्भाशयाची अंतत्वचा, तर तिची जाडी 10 ते 15 मिलीमीटर पर्यंत असते आणि जी गर्भाच्या इम्प्लांटेशनसाठी खूप गरजेची आणि चांगली असते. पण जसं वय वाढत जातं, जसं 30च्या पुढे वय जातं, तसं ती जी गादी आहे तिचा थिकनेस कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला पण अडचणी यायला लागतात. विदाऊट एनी रिझन, म्हणजे कुठलंही कारण नसताना अबॉर्शनची भीती वाढायला लागते 30 नंतर. कन्सेप्शनला अडचणी येतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पेशी बीजपेशींना बनवतात त्या पेशीच म्हाताऱ्या व्हायला लागतात. म्हणजे त्यांचं तारुण्य कमी व्हायला लागतं आणि तरुण पेशी चांगल्या बीजाची निर्मिती करू शकतात. ज्या पेशी स्वतःच चांगलं बीज निर्माण करू शकणार नाहीयेत, त्या बीजामधून चांगल्या गर्भाची उत्पत्ती होणं अवघड आहे ना. त्याच्यामुळे वय हा खूप मोठा फॅक्टर आहे. सध्या साधारणतः 2016 मध्ये 30,000 ऑटिस्टिक मुलांचा अभ्यास केला गेला. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ज्या आई वडिलांचं वय 20च्या आतलं किंवा 40च्या पुढचं होतं त्यांच्या मुलांना ऑटिझम त्या मानाने जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. त्याचबरोबर डाऊन सिंड्रोम जो आहे, 25व्या वर्षी ज्या मुलीला गर्भधारणा होते तिच्या गर्भामध्ये डाऊन सिंड्रोम असण्याचं प्रमाण 1250 पैकी 1 बाळ असं असतं. पण ते 40ची जर ती मुलगी असेल तर तिच्या बाळामध्ये डाऊन सिंड्रोम असण्याचं प्रमाण 20 पैकी 1 बाळाला असू शकतं. हा एवढा मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे लग्न करताना काहीही झालं तरी आपल्याला 20-25 जास्तीत जास्त 25व्या वर्षापर्यंत लग्न व्हायलाच पाहिजे आणि 30-32 पर्यंत 2 अपत्य व्हायला पाहिजे. कारण सुश्रुताचार्यांनी 2 अपत्यांमध्ये 6 वर्षाचं अंतर सांगितलेलं आहे.
तसंच ऑटिझमचे कारण शोधताना 2 अपत्यांमध्ये खूप कमी अंतर असेल, 9 महिन्याचं अंतर, 10 महिन्याचं अंतर असं असेल तरी सुद्धा ऑटिझम किंवा ADHDचा धोका वाढलेला दिसतो. तर आपल्याला 2 अपत्यांमध्ये 6 वर्षाचं अंतर पाहिजे. त्याच्यासाठी कमीत कमी 22 ते 20व्या वर्षी लग्न होणं आणि लगेचच गर्भधारणेसाठी मानसिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 2 अपत्य 30-32च्या आत होणार आहेत. आजकाल तर खूपच महत्वाचा संदेश आहे मला वाटतं, कारण सगळ्यांचं हळूहळू लग्न करण्याचं वय पुढे ढकलतायत आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रेग्नन्सीचं वय पुढे ढकलण्याची टेंडन्सी आहे. कारण मुलं म्हणजे जबाबदारी, किंवा जबाबदारी आहे हे मान्य, पण त्याच्याकडे ओझं आहे, कोण पाहणार. एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे आई वडिलांना त्याचा ताण येतो. हा जो ताणतणाव आहे ना आई वडिलांच्या आयुष्यातला, त्यांचे विचार एकमेकांशी जुळत नसतात, त्याचा आधी विचार करतात की आमचं जुळू दे, मग आम्ही मुलाचा विचार करू. तर या ताणतणावाचा, या विचार पद्धतीचा, त्यांच्या मानसिकतेचा किंवा त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याचा पण गर्भावर परिणाम होतो का? 100% होतो. मुळामध्ये कसं आहे की जर मुलाचं आणि मुलीचं म्हणजे पती पत्नींचं एकमेकांशी पटतच नसेल तर आयुर्वेदामध्ये असं असताना जर तुम्ही संबंध ठेवला तर त्याच्यामुळे शुक्राची दृष्टी होते असं स्पष्ट वर्णन केलेलं आहे. आपण बघा, आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी आहेत तेवढेच मायक्रोब्स जे आपल्याला उपयुक्त असतात, आपल्याला आवश्यक असतात, असे तेवढेच मायक्रोब्स आपल्या त्वचेवर आणि आपल्या गटमध्ये आहेत. आपल्या गटमध्ये तर खूप जास्त मायक्रोब्स आहेत, पण त्वचेवर पण आहेत. तर जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात म्हणजे काय होतं, ऍक्च्युली तो जो मायक्रोबायोटा आहे त्यांचा त्वचेवरचा स्किन मायक्रोबायोटा, त्याला त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मायक्रोबायोटाशी सिम्बायोसिस करायचं असतं. बघा, एखाद्या ग्रुपमध्ये 2 मैत्रिणींचं खूप चांगलं पटतं आणि तिसरी चांगली असली तरी त्यांना ती नकोशी वाटते, कारण त्यांच्या मायक्रोबायोटाचं सिम्बायोसिस ते होत नाही. आणि म्हणून असं असतं, एखादी व्यक्ती आपल्याला उगाचच आवडत नाही कारण त्याचं सिम्बायोसिस होत नाही. हा एक खूप वेगळा विचार आहे. आणि त्याच्यासाठी जर नवरा बायकोमध्ये क्लॅशेस असतील, पटत नसेल आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होत नसेल आणि तरी सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी ठेवायची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे आधी सगळे साबण, कॉस्मेटिक्स बंद करतो आणि त्यांना पोटातून काही आयुर्वेदिक औषधं आणि आंघोळ करायला काही औषधं देतो. त्याच्यानंतर नैसर्गिक गोष्टी त्वचेला लावून आंघोळ करायला सांगतो आणि मग त्यांच्या स्किन मायक्रोबायोटाचं सिम्बायोसिस होऊन पटायलाही लागतं आणि अपत्य प्राप्ती पण होताना दिसते. हा खूपच वेगळा आणि नवीन विचार आहे मला वाटतं. हे त्वचेमार्फत जे आपण संयोजन किंवा सिम्बायोसिस करतो हे माझ्यासाठी पण नवीन आहे. याच्यावर काही रिसर्च झालाय? ऋषींनी वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलेलं आहे, त्वचा ही मनसो म्हणजे त्वचेमुळे बुद्धी आणि मन याचा त्वचेशी त्यांनी संबंध सांगितलेला आहे. जशा पद्धतीने घ्राण बुद्धी असते, त्याच्यानंतर रसना बुद्धी असते, तशाच पद्धतीने त्वचेची बुद्धी असते. आणि त्यांनी सांगितलंय की त्वचेची बुद्धी हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण ती बाकी 4 ज्ञानेंद्रियांना व्यापू नये. त्याच्यामुळे त्वचा मनाला सगळे सिग्नल्स देत असते आणि त्याप्रमाणे मन तयार होत असतं, असं वैशेषिक दर्शनातला उल्लेख आहे. म्हणजे स्पर्शामधून भावना व्यक्त करण्याचा स्पर्श हे खूप प्रभावी माध्यम आहे, त्याचा पुरावा किंवा त्याच्यावर पण रिसर्च खूप होत असतो. पण आपण एखाद्या व्यक्तीने प्रेमाने केलेला स्पर्श आणि एखाद्या व्यक्तीने नाईलाज म्हणून केलेला स्पर्श यामध्ये जसा फरक असतो तसाच फरक पती पत्नीच्या नात्यात जर दुरावा असेल, जर समजूतदारपणा नसेल तर असं होऊ शकतं मला वाटतं. आपण प्रेमाने मुलांना जवळ घेतो तेव्हा त्यांचं जे पोषण होतं तसंच पोषण त्वचेमार्फत होत असावं पती पत्नीचं पण. त्यांचं तर होतच, आणि हा जो मायक्रोबायोटा आहे याचं विरजणच आई बाळाला देते ना. अच्छा, बरोबर आहे की नाही? ते त्या बाळाला कसं मिळणार? म्हणून तर आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग इतकं जबरदस्त असतं. म्हणून नैसर्गिक वजायनल डिलिव्हरी होणं खूप गरजेचं असतं, तिथून मायक्रोबायोटा मिळतो. त्याच्यानंतर आईचं आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होणं पण खूप गरजेचं असतं, तिथूनही तो मायक्रोबायोटा मिळतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे ते पण खूप महत्वाचं आहे त्यांचं बॉन्डिंग वाढण्यासाठी, नॉर्मल डिलिव्हरी आणि आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. आणि त्याच्या आधी गरजेचं आहे पती पत्नीचं बॉन्डिंग. कारण पती पत्नीचं बॉन्डिंग असेल तर या पुढच्या गोष्टी घडणार आहेत. असे अनेक पेशंट येतात आमच्याकडे की ज्यांचं पटत नाहीये पण त्यांना अपत्य प्राप्ती हवी आहे, डिव्होर्स पर्यंत केस गेलेली नाहीये
अशा वेळेस त्यांना आम्ही काही आंघोळीच्या पाण्यात टाकायची औषधं आणि पोटातून औषधं देतो, संधाननीय गणासारखे औषधं देतो आणि त्याच्यामुळे त्यांचं चांगलं पटायला लागतं आणि उपयोग होताना दिसतो. असे थोडं काउन्सिलिंग पण मला वाटतं या बाबतीत गरजेचं असतं. बाकी सगळ्याबरोबर हा फॅक्टर पण आम्ही त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आवश्यक आहेच आणि त्याच्याबरोबर हे दिलं तर आणखी फायदा होताना दिसतो. अगदी छान, नवीन मुद्दा कळला मला सुद्धा हा. नंतर आजूबाजूचं आपण जसं म्हटलं वातावरण किंवा प्रदूषण, त्याचा काय परिणाम होतो आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? खूप महत्वाचा आणि छानच प्रश्न विचारला. सध्या सगळ्यात मोठं प्रदूषण कशामुळे होत असेल तर ते प्लॅस्टिकमुळे होत आहे. बघा, प्लॅस्टिकचा जो मॉलिक्यूल आहे तसा सेम मॉलिक्यूल इस्ट्रोजनचा आहे, म्हणजे त्याच्यात इतका कमी फरक आहे की आपल्या पेशीच कन्फ्युज होतात की हे इस्ट्रोजन आहे का प्लॅस्टिक आहे. मग जिथं इस्ट्रोजन जायला पाहिजे तिथं ते प्लॅस्टिक जाऊन बसतंय, म्हणजे इस्ट्रोजनचं काम होत नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि मग त्या पोटातल्या गर्भाचे लैंगिक अवयव जेव्हा तयार होत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात जर प्लॅस्टिकचे कण शरीरामध्ये गेले तर ते अवयव बनायला किती मोठी अडचण येईल. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे प्लॅस्टिक हा खूपच मोठं प्रदूषण आपण मानू शकू. त्याच्यानंतर आपण लेड पॉइझनिंग विषयी बोलूयात. किल्ल्या असतात, कॉस्मेटिक्स असतात, रंग, याच्यामधून लेड आपल्या शरीरामध्ये जात असतं. तर ज्यांना गर्भधारणेसाठी प्रयत्न करायचे आहेत त्या पती पत्नींनी घराला नवा रंग दिलेला अशा ठिकाणी जाणं थांबणं टाळायला पाहिजे, किंवा घरात प्रेग्नन्सी असताना घराला रंग देणं हे करू नये. कॉस्मेटिक्स वापरू नये, कारण त्याच्यामध्ये पण लेड असतं आणि ते स्किन मधून ऍब्सॉर्ब होत असतं. जर लेड पॉइझनिंग झालं तर बाळामध्ये कॉग्निटिव्ह डिफेक्ट येतात. त्याच्यानंतर मर्क्युरी जो आहे त्याचा असा एक रिसर्च झालेला आहे की काही फिशरमन काही जमातीचे जे फिशरमनच्या काही जमाती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतिमंदत्व सापडलं. मग शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की पोल्युटेड वॉटरमध्ये जे मासे मोठे होतात, फिशरमनचं तर मेन खाद्यच मासा हा आहे, तर जे मासे मोठे होतात तर त्या माशांमध्ये तो मासा थोडासा त्याचं एज थोडंसं वाढलं माशाचं की त्याच्यामध्ये मर्क्युरीचं डिपॉझिशन होत असतं, पाऱ्याचं डिपॉझिशन होत असतं आणि तो पोटात गेल्यामुळे त्या स्त्रीच्या गर्भातलं जे बाळ आहे ते मतिमंद होऊ शकतं. तर हे संशोधनातून लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला हे कळणार आहे का की हा मासा प्रदूषित पाण्यातला आहे का स्वच्छ पाण्यातला आहे, हे कळण्याचं कुठलंही माध्यम नाहीये. मग प्रेग्नन्सीमध्ये मासा खाऊच नका. आणि मग तरी पण मुली विचारतात, डोहाळे तर पुरवायला सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, आणि जर अगदी वैद्याने पण पुरवायला लावले, मग जर कोणाचा फोन आला किंवा कोणाची इच्छा असेल की मॅडम मला मासा खायला आवडतो, मग काय करायचं? तर मग अशा वेळेला मासा खाऊन झाल्यानंतर त्यांना सेलेनियम मोठ्या प्रमाणात द्यायचं की जेणेकरून तो जो पारा आहे तो सगळा शरीरातून फ्लश आउट होईल आणि बाळापर्यंत त्याचे दुष्परिणाम कमीत कमी जातील. तर सेलेनियम केळ, बदाम ह्या गोष्टींमध्ये असतं, तर ते तुम्ही खाऊ शकतात. पण तरी सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये मासे कमीत कमी खावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यानंतर आपण कॉपर बघू. कॉपर स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन करणारं आहे आणि सध्या तर सगळीकडे तांब्याचे भांडे दिसतात. तर आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं असा कुठेही उल्लेख नाहीये. तर माठातलंच पाणी प्यायला पाहिजे. तर कॉपर टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून क्रोमियम हे जे आहे हे स्टीलचं जे आपलं भांडं असतं, स्टीलच्या भांड्यामध्ये कधीही दही विरझायचं नाही, ताक करायचं नाही, कारण त्याच्यातलं क्रोमियम जे आहे ते त्या ताकामध्ये येतं आणि ते ताक प्यायल्यामुळे परत बाळामध्ये कॉग्निटिव्ह डिफेक्ट्स होऊ शकतात, न्यूरो कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम्स बाळामध्ये दिसतात. त्याच्यामुळे म्हणजे स्टीलच्या भांड्यातल्या तुम्ही वस्तू अन्न खा, पण स्टीलच्या भांड्यामध्ये आपली आजी पणजी बघा चिनी मातीच्या भांड्यामध्येच नेहमी किंवा काचेच्या भांड्यात दही विरजायचे, किंवा आपण कृष्णाचे फोटो बघितले तर माठामध्येच ते सगळं दही विरजणं, लोणी काढणं हे सगळं माठामध्येच असायचं. त्याच्यामुळे स्टीलच्या वस्तू आंबट गोष्टींसाठी टाळायच्या आहेत. तर असं तर खूप काही सांगता येईल, पण ह्या अगदी बेसिक गोष्टी ज्या प्रत्येक घरामध्ये होत असतात त्या सांगायचा मी प्रयत्न केला.
खूप महत्वाचं आहे, कारण प्लास्टिकचं आपण सध्या बघतोय प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिक वापरलं जातं. पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटल्स वापरल्या जातात. अगदी छोटे छोटे बदल आपण गौरीने सांगितले तसे केले तर आपण खूप मोठ्या प्रदूषणापासून स्वतः आणि पुढची पिढी सुद्धा वाचवू शकतो. नक्कीच. विशेषतः गर्भ खूप नाजूक किंवा संवेदनशील असतो आणि गर्भिणी सुद्धा संवेदनशील असते, म्हणून या काळात विशेषत्वानं हे टाळायचंय. आणि मला तर असं वाटतं की वाढत्या वयातल्या मुलींनी सुद्धा हे टाळायला पाहिजे, कारण भविष्यात जाऊन त्या आई होणार आहेत. त्याच्यामुळे वाढत्या वयातल्या मुली म्हणा, मुलं म्हणा, सगळ्यांनी आधीपासूनच या गोष्टी टाळल्या, आपल्या आत्ताच्या पिढीने या गोष्टी टाळल्या तर पुढची पिढी आणखी चांगली व्हायला मदत होईल. कारण त्या मुलाचं आणि मुलीचं कशी म्हणजे त्यांना सात्म्य काय आहे, तर तिच्या सात्म्य गोष्टींवर त्या गर्भाचा आनंदीपणा आणि त्याच्या बीजाची क्वालिटी ठरणार आहे ना. जे आईचे मातृष पितृष सत्व सात्म्य भाव सांगितलेले आहे, त्याच्यातला हा सात्म्य गुण किती महत्वाचा आहे, की ते बाळ जन्मभर आनंदी राहणार आहे का आपलं सतत चिडचिड दुःखी राहणार आहे, हे ती लहानपणापासून तिला कसं वातावरण मिळतं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे हा वेगळा विषय झाला. आपण पुन्हा कधीतरी गौरी बरोबर बीजसंस्कार या विषयावर पण नक्की बोलूया. तुम्हाला बीजसंस्कार या विषयावर जाणून घ्यायला आवडेल का, तर तसं कमेंट्स मध्ये लिहा, तर आपण गौरी बरोबर त्याही विषयीचा एक एपिसोड नक्की करू. बीजसंस्कार म्हणजे गर्भधारणेच्या पूर्वी असलेलं आई वडिलांचं वर्तन किंवा त्यांचं खाणं पिणं विचार, या सगळ्यांचा विचार सुद्धा आयुर्वेदामध्ये केलेला आहे आणि आता तो खूप मोठ्या प्रमाणात रिसर्चनी पण प्रूव्ह केलेला आहे. तर आपण त्या विषयावर पण पुन्हा कधीतरी बोलूया. आज आपण गर्भिणीकडे लक्ष देऊया. गर्भिणीचा आहार कसा असावा? छान प्रश्न आहे. गर्भिणीचा आहार सुश्रुताचार्यांनी गर्भिणीची परिचर्या सांगितलेली आहे. तर पहिल्या महिन्यामध्ये गर्भाची स्थापना होत असते, तेव्हा आयुर्वेदामध्ये गर्भस्थापक गण सांगितलेला आहे तो, आणि त्याच्याबरोबर थंड दूध प्यायला सांगितलेलं आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाचं हृदय, बाळाचा मेंदू आणि बाळाचे जेनायटल ऑर्गन्स तयार होत असतात. हे चांगले तयार व्हावे याच्यासाठी वृक्ष आणि रसायन वनस्पतींचा वापर सांगितला आहे, जसं शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध, सारिवा, भुईकोवळा या ज्या गोष्टी आहेत ह्या दुधामध्ये उकळून त्याचा क्षीरपाक करून तो प्यायला सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे मेंदू, हृदय, जेनायटल ऑर्गन्स हे चांगल्या पद्धतीने यांची निर्मिती होईल. आणि ही जी फिटल डेव्हलपमेंट आयुर्वेदात सांगितलेली आहे ही बऱ्यापैकी सध्या जी रिसर्चने फिटल डेव्हलपमेंट शोधून काढली गेली त्याची सिमिलॅरिटी आहे. त्याच्यामुळे हे जे आयुर्वेदामध्ये सगळं सांगून ठेवलंय, पहिल्या महिन्यात असा आहार, दुसऱ्या महिन्यात असा, हे सगळं लागू पडतं आणि त्याच्यामुळे ओजस्वी बाळ जन्माला येतं, तेजस्वी बाळ जन्माला येतं, आरोग्य संपन्न बाळ जन्माला येतं. त्याच्यामुळे हे व्हायलाच पाहिजे. पहिल्या महिन्यामध्ये जेव्हा गर्भस्थापना होत असते तेव्हा स्त्रीने तीळ आणि उडीद याचा वापर आहारात करायचा आहे आणि पुरुषाने तांदूळ, तूप आणि दूध याचा वापर करायचा आहे आहारामध्ये. हे आहारात घेतलं पाहिजे. तर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण बघितलं मधुर औषधांनी सिद्ध दूध. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाचे सगळे अवयव एकदम पेशी स्वरूपात व्यक्त व्हायला लागतात. म्हणजे काय, तर केसापासून तर नखापर्यंत सगळ्या अवयवांची निर्मिती एकदम होत असते. तर ती नीट व्हावी याच्यासाठी तिसऱ्या महिन्यामध्ये दूध, तूप, मध याचं पंचामृत घ्यायला सांगितलेलं आहे, की ज्याच्यामुळे ती अवयव निर्मिती उत्तम होणार आहे. चौथ्या महिन्यामध्ये हृदयाची निर्मिती होत असते. हृदय आयुर्वेदात 2 सांगितलेले आहेत, हे आपलं नेहमीचं हृदय आणि मेंदूला सुद्धा हृदय म्हटलेलं आहे. तर त्याची निर्मिती चांगली व्हावी किंवा हृदयाच्या आतले कप्पे नीट तयार व्हावे, न्यूरॉन्सची नीट वाढ व्हावी याच्यासाठी नवनीत म्हणजे लोणी खायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच अजून काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की बघा, आपल्या ज्ञानेंद्रियांकडून आपल्या मेंदूपर्यंत जाणाऱ्या ज्या न्यूरॉन्सच्या जोडण्या आहेत त्या न्यूरॉन्सच्या जोडण्या नीट बळकट होत असतात चौथ्या महिन्यामध्ये. म्हणजे थोडक्यात त्या बाळाला त्याची आकलन शक्ती वाढत असते, परसेप्शन म्हणजे त्याला समज येत असते, असं आपण सोप्या शब्दात म्हणू. तर समजा एक मूल आहे की त्याला घरामध्ये दूध जळतंय किंवा मोठी व्यक्ती सुद्धा घरात दूध जळलं तरी त्याचा वास येत नाही, पण एखाद्या व्यक्तीला लांब 4 घरं सोडून दूध जळलं तरी त्याचा वास येतो. का बरं? तर याची घ्राणबुद्धी एवढी चांगली नाही, त्याची घ्राणबुद्धी खूप चांगली आहे. आलंय लक्षात? म्हणजे तुमच्या घ्राणेंद्रियापासून, तुमच्या नाकापासून तुमच्या मेंदूपर्यंत जाणाऱ्या न्यूरॉन्सच्या जोडण्या जेवढ्या पक्क्या तेवढी तुमची त्या ज्ञानेंद्रियाची बुद्धी चांगली. बरोबर आहे की नाही? एखाद्याचा कान खूप चांगला तयार असतो, त्याच्यामुळे तो बरोबर सांगतो की मंद्रमत लागलेला नाहीये किंवा गंधार नीट लागलेला नाहीये. बरोबर आहे की नाही? तर तो हे कसं सांगू शकतो? त्याचा कान तयार आहे, कानापासून मेंदूपर्यंतच्या जोडण्या तयार आहेत.
बरोबर आहे की नाही. आणि त्या एखाद्याच्या नाहीये, त्याच्यामुळे कोणी बेसूर खात असेल तरी तो वा छान असं म्हणू शकतो. तर प्रत्येक ज्ञानेंद्रियाची वेगवेगळी बुद्धी आहे, तर ते त्याच्या जोडण्या तयार होत असतात, त्या 4थ्या महिन्यात तयार होत असतात. त्याच्यासाठी 4थ्या महिन्यामध्ये लोणी तर खायला सांगितलंय, त्याच्याबरोबर आयुर्वेदात काही औषधं सांगितलेली आहेत. कुष्मांड प्रभावाने काम करतं. ब्राह्मी शंख कुष्मांड म्हणजे कोहळा, आपला कोहळा, पेठा आपण ज्याला म्हणतो ना. हा, ब्राह्मी शंखपुष्पी काम करत असते. त्याच्याबरोबर अजून यष्टी मधू काम करत असतं. अशा बऱ्याच वनस्पती आहेत, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते आपल्याला देता येतात आणि त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. तर हा 4था महिना सांगितला. 5व्या महिन्यामध्ये बाळाच्या पृष्ठवंश आकार घेत असतो आणि मेमरीचे सेंटर्स तयार होत असतात. मेमरीचे सेंटर्स तयार होतात म्हणजे काय, तर आधी सेन्सरी मेमरी तयार झाली, मग शॉर्ट टर्म मेमरी तयार झाली, मग लॉंग टर्म मेमरी तयार झाली. परत तेच शॉर्ट टर्म मेमरीतून लॉंग टर्म मेमरीमध्ये ती जी मेमरी आहे ती जावी लागते आणि मग लॉंग टर्म मेमरीतली ती मेमरी झोपल्यावर त्याची फाईल तयार होत असते. मग ज्या मुलाच्या, ज्या गर्भाच्या या मेमरीतून त्या मेमरी जाण्यासाठीच्या न्यूरॉन्सच्या जोडण्या पक्क्या, ते बाळ कधीही त्याची मेमरी चांगली, त्याची स्मृती चांगली. बरोबर आहे की नाही. मग इथे स्मृतीवर्धक गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आईने. म्हणजे कसं, जर आईची मज्जा उत्तम असेल किंवा आईचा मज्जाग्नी प्रदीप्त केला आपण, तर तो बाळाचा पण होणार आहे. बरोबर आहे की नाही. मग इथे आईने कोडी सोडवणं, क्लिष्ट गणित सोडवणं, एखादी कविता लिहिण्याचा प्रयत्न करणं, मेंदूला काहीतरी खाद्य देणं, मेंदूला खाद्य देणं, त्याच्यानंतर पुस्तक वाचून त्याची समरी लिहून काढणं, दुसऱ्याला ती समरी समजावून सांगणं, म्हणजे मेंदूला तिने चालना दिली तर परत एकदा तेच सांगते, मज्जाग्नी प्रदीप्त होतो आणि त्याचा डायरेक्टली बाळाला उपयोग होतो. बरोबर आहे की नाही. आणि त्याच्याबरोबरच आयुर्वेदिक औषधं आहेतच, ती तुम्हाला घेता येतात. त्याचबरोबर बघा, अक्रोड, बदाम, जर्दाळू हे सगळे जर तुम्ही बघितले तर ह्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूने म्हणजे जर्दाळू स्पेसिफिक. जर्दाळू कसा आहे तर जर्दाळूला आधी आपला जसा स्काल्प आहे तशी त्वचा आहे, त्याच्या आत बी आहे, बीच्या आत मगज आहे, तसाच आपला मेंदू आहे. बरोबर आहे की नाही. तर ह्या जर्दाळूने गर्भाच्या मेंदूचं सुद्धा पोषण होणार आहे. त्याच्यामुळे जर्दाळू, अक्रोड, बदाम ह्या गोष्टी आवर्जून घ्यायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर दूध, तूप घ्यायचं आहे, कारण हे तूप जे आहे ते ओजोवर्धक असतं. तर याचा वापर 5व्या महिन्यामध्ये करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर परत एकदा काही आयुर्वेदिक औषधं असतात, ती नक्कीच घेता येतात. स्मृतीवर्धक, मेधावर्धक औषधं आपण म्हणू शकतो. तर ही औषधं घेता येतात आणि त्याच्यामुळे बाळाची स्मृती चांगली होण्यासाठी नक्कीच मदत होत असते. त्याच्या पुढे आपण 6वा महिना बघूयात. 6व्या महिन्यामध्ये बाळाची धृती तयार होत असते, म्हणजे तेव्हापासून व्हायला सुरुवात होते. ती अनेक वर्ष लागतात धृती तयार व्हायला, कारण धृती हे पेशन्स आहेत. तर पेशन्स म्हणजे धृती असं आपण अगदी सोप्या शब्दात म्हणू शकतो. लहान मुलं बघा एकमेकांना अगदी हमरीतुमरीवर येतात आणि मारामारी करतात आणि 10च मिनिटात परत त्यांची मैत्री होते, कारण त्यांची धृती तेवढी तयार नसते. तर ही धृती चांगली होण्याच्या दृष्टीने, पेशन्स येण्याच्या दृष्टीने, म्हणजे आतापर्यंत काय काय तयार झालं तर बाळाला आकलन शक्ती आली, त्याच्यानंतर त्याला मेमरी पण त्याची तयार झाली. आता प्रेझेंटेशनचे स्किल्स तयार होत आहेत. बरोबर आहे की नाही 6व्या महिन्यामध्ये. मग हे प्रेझेंटेशनचे स्किल्स चांगले होण्याच्या दृष्टीने परत एकदा आईने काय करायचंय, तर आजकाल मुलांना रील्स बघता येतात, त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवंय, इन्स्टंट हवंय सगळं. म्हणजे आपण कसं 1 आठवड्यातून एकदा एखादी सिरियल बघणारी पिढी आपली, त्याच्यानंतरची पिढी कशी आहे तर ती रोज एक सिरियल. आता पुढच्या पिढीला ते रोज वाट पण नाही पाहिजे, ते नेटफ्लिक्सवर आले होते. म्हणजे आता 10 वर्षापूर्वीपर्यंतची पिढी की ते नेटफ्लिक्सवर ते जे काय 10 एपिसोड असतील ते एकदम एकाच दिवसात संपवणार. आता त्याच्या पुढचं जे जनरेशन आहे त्यांना तर तेवढं पण बघायचं नाहीये, त्यांना 5 मिनिटाचा व्हिडिओ कंटाळवाणा होतोय. बरोबर आहे की नाही. मग जर आईचीच धृती नीट नसेल तर बाळाची कशी असणार आहे. बरोबर आहे की नाही. आणि जशी आई आहे तसंच ते बाळ होणार आहे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मुळात आईला स्वतःचे पेशन्स वाढवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर गुरुजनांकडून ऐकलेलं कथाश्रवण याच्याने बाळाची बुद्धी चांगली होणार आहे असे वर्णन आहे. चरकाचार्यांचा जर श्लोक बघितला तर. त्याच्यानंतर आईची पित्तधरा कला म्हणजे काय
तर आईची पित्तधरा कला म्हणजे आईचा गट मायक्रोबायोटा तो जर चांगला असेल तर बाळाची मज्जासंस्था विकसित होणार आहे. का तर पित्तधरा कला सैव मज्जाधरा कला. तर हा मायक्रोबायोटा म्हणजे तुमचं खाणं पिणं आधी चांगलं पाहिजे, म्हणजे हा मायक्रोबायोटा हेल्दी असेल, हा हेल्दी असेल तर बाळाची मज्जा चांगली होणार आहे. म्हणजे आईची त्वचा, आईची मज्जाधरा कला आणि आईने प्रेग्नन्सीत ऐकलेलं कथाश्रवण याच्यावर बाळाचं मन बुद्धी हे सगळं अवलंबून असतं. 6व्या महिन्यामध्ये अजून एक गोष्ट होते, जसं हळूहळू दुधावर साय येते तशी हळूहळू बाळाची त्वचा तयार होत असते. मग आता ह्या त्वचेचा रंग हा सगळ्यांचा खूप आवडीचा विषय असतो. तर बाळ गोरं पाहिजे किंवा बाळाची त्वचा चांगली पाहिजे असं प्रत्येक गर्भिणी येऊन आम्हाला विचारत असते. तर हा त्वचेचा रंग कसा तयार होतो मी सांगितलं तुम्हाला, हळूहळू जशी दुधावर साय येते तसं. त्याच पद्धतीने 25% आईचा रंग, 25% वडिलांचा रंग, 25% तुम्ही कुठे राहता आणि 25% तुम्ही काय खाता याच्यावर तो गर्भाचा वर्ण अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर विषुववृत्तापासून जवळ राहत असाल तर गर्भाचा रंग ऑफकोर्स म्हणजे मेलानोसाइटचं सिंथेसिस जास्तच होणार आहे. पण तुम्ही विषुववृत्तापासून लांब राहत असाल तर ते कमी होणार आहे. पण त्याच्यात अजून एक पॉइंट असा आहे, तुम्ही काय खाता. मग आपण आई वडिलांपेक्षा बाळाची त्वचा 25% चांगली करू शकू का? नक्कीच करू शकू. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर पहिल्या महिन्यापासून जी गर्भवती पहिल्या महिन्यापासून दूध, तूप, भात, मध हे मोठ्या प्रमाणात खाते, ताक पिते, लोणी खाते, तिचं जे बाळ आहे त्याची त्वचा त्या मानाने चांगली होते. तसंच काही आयुर्वेदिक औषधं सांगितलेली आहेत, ती जर घेतली तरी ती त्वचा तुकतुकीत व्हायला मदत होत असते. आणि याचा अनुभव मी सुद्धा, गौरी सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये घेते की काही ठराविक औषधं किंवा हे जर सगळं फॉलो केलं तर आधीच्या मुलापेक्षा नंतर जेव्हा गर्भसंस्कार घेतलाय, म्हणजे एकाच आईची 2 मुलं असतील आणि ही ट्रीटमेंट केली आहे समजा आपण वर्णस्थापन, तर ते मूल जास्त उजळ असतं. म्हणजे एकाच आई वडिलांच्या 2 मुलांमध्ये सुद्धा फरक दिसतो. आणि मग आया आम्हाला येऊन सांगतात, अरे मी तेव्हाही घेतलं असतं तर बरं झालं असतं. तर अशी औषधं आहेत आणि त्याचा आम्ही दोघी अनुभव घेतो आहोत. हो नक्कीच. तर 6व्या महिन्यामध्ये त्वचेचा पोत नीट होत असतो, त्याच्याबरोबर ओजाची निर्मिती होत असते. मग हे सगळं चांगलं व्हावं, म्हणजे त्वचा चांगली निर्माण व्हावी. त्याच्यानंतर धृतीसाठीचे सगळ्या ज्या मेंदूमधल्या गोष्टी आहे, पेशन्स ठेवण्यासाठी जे आपलं कॉर्टेक्स नीट व्हायला पाहिजे ना मुळात, तर ते चांगलं होण्यासाठी आणि ओजाची निर्मिती उत्तम व्हावी याच्यासाठी परत सुश्रुताचार्यांनी 6व्या महिन्यामध्ये वृक्ष आणि रसायन औषधांनी सिद्ध दूधच घ्यायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर ब्लड प्रेशर वाढण्याची टेंडन्सी असेल, पायावर थोडीशी सूज यायला लागली असेल, आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढलेलं असेल ना, किंवा इतर काही आपण तपासण्या करतो की बाबा ब्लड प्रेशर वाढू शकतं ह्या पेशंटचं, हे आपल्याला तपासून कळतं. अशा लोकांना गोक्षूर सिद्ध घृत किंवा गोक्षूरचा क्षीरपाक घ्यायला सांगितलाय की ज्याच्यामुळे बीपी वाढणार नाहीये पेशंटचं. त्याच्यानंतर 7व्या महिन्यामध्ये बाळाचे सगळे अंग प्रत्यंग विभाग तयार होऊन जातात. म्हणजे 6व्या महिन्यापर्यंत सगळी अवयव निर्मिती झालेली असते, पण त्याच्यात बल आलेलं नसतं. मग हे बल येण्यासाठी 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये तांदूळाची यवागू घ्यायला सांगितली, म्हणजे तांदूळाची खीर खायला सांगितली. जर तुम्ही ओबेज असाल तर त्याच्यामध्ये साखर वापरू नका, फक्त दूध, तूप, भात असं खा. मुली बरेच वेळा दूध, तूप, भात खाताना त्याच्यात मीठ टाकतात. मी साखर नाही टाकली तर मीठ टाकणार, पण मीठ आणि दूध हे विरुद्ध अन्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आणि बाळाला सुद्धा त्वचा रोग होऊ शकतात. त्याच्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी फक्त दूध, तूप, भात खायचं आहे, पण ज्यांचं वजन जास्त नाही त्यांनी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायलाही हरकत नाही, थोडक्यात तांदूळाची खीर खायलाही हरकत नाही. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून, मकाणे घालून तुम्ही ती खाऊ शकता. किंवा खारीक पावडर हा एक चांगला ऑप्शन आहे. ज्यांना साखर खायची नाहीये त्यांच्यासाठी खारीक पावडर किंवा थोडे खजूर किंवा असे गोड पदार्थ ड्रायफ्रूट मधले घालून पण आपण त्यांना देऊ शकतो. नक्कीच देऊ शकतो. त्याने त्यांच्या अस्थिचं पण पोषण होतच. हो. सगळ्यात गंमत अशी आहे ना की बाळाच्या जे ॲडिपोसाइट आहेत, म्हणजे बाळाच्या सोप्या शब्दात मेद बनवणाऱ्या, चरबी बनवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या तयार व्हायला लागतात 6व्या महिन्यापासून. मग जर त्या आईने खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोड पदार्थ खाल्ले आणि डिलेव्हरी नंतर सुद्धा त्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग कमी मिळालं किंवा त्याला नंतरही खूप गोड पदार्थ किंवा सारखं त्याला पिठूळ पदार्थ खाण्यात दिले गेले,
तर ते बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्या ॲडिपोज टिश्यू वाढत असतात आणि त्याची संख्या जर खूप झाली तरी तेव्हा बारीक बाळ दिसत असलं तरी 25व्या वर्षी ते बाळ लठ्ठच होणार असतं आणि त्याला डायबिटीस पण होणार असतो. आणि हे आयुर्वेदामध्ये खूप आधीच सांगितलेलं आहे. कसं तर मधुर गोष्टी जास्त खाल्ल्या, सतत गोड खाल्लं तर प्रमेही किंवा लठ्ठ बाळ जन्माला येणार आहे. खूप आंबट खाल्लं, सतत आंबट, म्हणजे मुलींना आंबट खायची इतकी सवय असते की याच्यात लिंबू पिळ, त्याच्यात दही टाक, चिंचा, कैऱ्या, हे डोहाळ्याच्या नावाखाली खूप जास्त खाल्ले जाणारे प्रकार आहेत. खरंच खरंच. तर याच्यामुळे त्वचारोग आणि नेत्ररोग होऊ शकतात. बघा किती मुलांना हा जो पांढरा स्क्लेरा आहे याच्याऐवजी तो पिंगट स्क्लेरा असतो, म्हणजे पिंगट डोळे दिसतात. तर ते आईने प्रेग्नन्सीमध्ये खूप आंबट गोष्टी खाल्ल्यामुळे असू शकतं. त्याच्यानंतर लवण म्हणजे खारट ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे बाळाचे केस लवकर पांढरे होणं, टक्कल पडणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं हे प्रॉब्लेम होऊ शकतात. खूप तिखट खाल्लं तर त्या बाळाला नंतर मुलं बाळ व्हायला अडचणी येऊ शकतात. खूप कडू खाल्लं तर कृश बाळ जन्माला येऊ शकतं आणि खूप तुरट खाल्लं तर त्वचेचा पोत, त्वचेचा रंग जो आहे तो थोडासा काळवंडलेला असू शकतो. म्हणून तोंडलं, गवार, मेथी, त्याच्यानंतर गाजर, पपई ह्या गोष्टी आम्ही शक्यतो प्रेग्नन्सीत खाऊ नका असा सल्ला देत असतो. त्याच्यामुळे बाकीचे फळं आणि बाकीच्या भाज्या नक्कीच खायच्यात, पण हे शक्यतो टाळायचंय. बाजरी टाळायची आहे शक्यतो. बरं, तर हे झाले आपले आहारात काय घ्यावं आणि काय टाळावं या दोन्ही गोष्टी गर्भिणीच्या. आणि याच्यामध्ये खूप आणखी सखोल सांगण्यासारखं आहे. गौरीकडे अनुभवाचा पण आणि माहितीचा, ज्ञानाचा पण खूप मोठा खजिना आहे. आणि तुम्हा प्रेक्षकांना आवडलं तर आपण याच्यावर पुन्हा आणखी सविस्तर एपिसोड पण करूया. तुम्हाला या बाबतीतल्या काही शंका आहाराच्या बाबतीतल्या असल्या तर त्या नक्की कमेंट्समध्ये लिहा. आता पुढचा प्रश्न म्हणजे गर्भिणीचा विहार म्हणजे नेमकं तिची जीवनशैली कशी असावी या बाबतीत पण आपण काही टिप्स आपल्या प्रेक्षकांना देऊया. तर गर्भिणीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे प्रकर्षाने सांगितलेलं आहे. तर गर्भिणीने प्रवास टाळायला लावलाय तिला. त्याच्याबरोबर उंच सखल जागेवर बसणं टाळायचंय तिने. त्याच्यानंतर गर्भिणीने पोहणं टाळायचं आहे. खूप डार्क रंगाचे वस्त्र घालणं टाळायला लावलेलं. बरं, कारण काळं, लाल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उष्णतेला ऍब्सॉर्ब करतात ना, त्याच्यामुळे गर्भावस्थेमध्ये उष्णता त्रासदायक असते, गर्भाची वाढ होत असते. त्याच्यामुळे सौम्य रंग सांगितलेत. एक खूप छान गोष्ट सांगितली म्हणजे रोज फुलं माळा, तुमच्या केसांमध्ये फुलांचा गजरा माळायला लावलेला आहे. त्याचं कारण असं आहे की फुलांचा सुगंध जो आहे त्याच्यामुळे बाळाचा इमोशनल ब्रेन तयार होतो असं संशोधन झालेलं आहे. त्याच्यामुळे रोज पांढरी फुलं केसांमध्ये माळायचे. तुम्हाला एवढं जरी पथ्य पाळलं तरी खूप उपयोग होताना दिसतो. नैसर्गिक वास, मग मुली लगेच शॉर्टकट मारतात. मला मध्यंतरी एका मुलीने सांगितलं, मॅडम नाही मोगऱ्याचा गजरा मला शक्य नाही, पण मी मोगऱ्याचा अत्तर रोज लावत असते, तर अत्तराने उपयोग होणार नाहीये. तुम्हाला गजराचं म्हणजे नैसर्गिक सुवासच गरजेचा आहे, तर तो तुम्ही नक्की आवर्जून वापरू शकता. त्याच्याबरोबर उत्तम संगीत म्हणजे आयुर्वेदामध्ये तिचे डोहाळे पुरवताना काय काय सांगितलंय तर वीणावादन सांगितलंय. तिने उत्तम संगीत ऐकायला पाहिजे. बरोबर आहे ना. उत्तम संगीत ऐकण्याबरोबरच तिने एकीकडे मी सांगितलं तसं वेगळ्या कलाकुसरीच्या गोष्टी बनवण्यामध्ये सुद्धा तिने स्वतःचा वेळ त्याच्यासाठी दिला पाहिजे. कारण बाळ 7 प्रकारे तयार होत असतं. ते इमोशनली पण तयार होतंय, ते स्पिरिच्युअली पण तयार होतंय, ते इंटलेक्च्युअल पण होणार आहे. बरोबर आहे की नाही. ते क्रिएटिव्ह पण असणार आहे. मग तुम्ही तुमच्या आचरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा आणतायत या दृष्टीने सुद्धा तुम्ही ते प्रयत्न केले पाहिजे. त्याच्याबरोबर निदान 6व्या महिन्यापासून तरी मला असं वाटतं की सगळ्यांनी गीता वाचली पाहिजे. गीता ही आपल्याला ना फिलॉसॉफी शिकवते. एक छोटं उदाहरण देते. त्या दुसरा जो अध्याय आहे गीतेचा त्याच्यात काय सांगितलंय, त्याच्यामध्ये सिंपल गोष्ट सांगितली आहे की धर्माचं पालन करा. धर्माचं पालन करा म्हणजे धर्म ह्या अर्थाने नाही, तुम्ही काय काम करतात त्याचं पालन करा. म्हणजे समजा मी आणि स्मिता डॉक्टर आहोत, तर आमच्या पेशंटला योग्य सल्ला देणं हा आमचा धर्म आहे. बरोबर आहे ना. किंवा जर आम्ही गृहिणी आहोत, आम्ही गृहिणी पण आहोतच, तर घरामध्ये सगळ्या वस्तू खाणं पिणं नीट सगळ्यांना देणं हे आमचा धर्म आहे. हा आमचा मुलांचं संगोपन नीट करणं हा धर्म आहे आपला. समाजाच्या दृष्टीने पण आपला काही धर्म असतो, त्या पद्धतीने आपण वागणं. तसंच गर्भिणीचा धर्म काय आहे
की डॉक्टरांनी दिलेले सगळे सल्ले पाळणं, मोबाईल टीव्ही जास्तीत जास्त टाळणं. बरोबर आहे की हे तर खूपच महत्वाचं आहे आजकाल. बाकी सगळं टाळता येईल, पण मोबाईलच्या इतके आहारी गेलेले आहेत मुलं म्हणा, मुली म्हणा, तरुण पिढी म्हणा, अगदी वृद्ध सुद्धा, की ते टाळणं इतकं अवघड झालंय आणि ते खूप महत्वाचं आहे सगळ्याच दृष्टीने. म्हणजे जसं गर्भिणी अवस्था म्हणजे नुसतं फिजिकल डेव्हलपमेंट नाही बाळाची, तर इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सुद्धा असते. त्यामुळे तुम्ही जे पाहताय, जो काही विचार करताय, त्या प्रत्येकाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या बाळाच्या आत्ताच्या स्थितीवर आणि भविष्यावर होणार आहे. हे लक्षात ठेवून जे काही आपण ग्रहण करतोय त्याचा विचार करायला पाहिजे. की ते एक जोड देते की आहार म्हणजे ना फक्त घेतलेले अन्न एवढाच नाहीये मर्यादित, बरं का. आहार म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा ज्ञानेंद्रियांनी जे काही ग्रहण केलं जातं ते आपण आहार घेतल्यासारखंच आहे. म्हणून तुम्ही डोळ्यांनी जे काही ग्रहण करताय, जसं मोबाईल बघताय आणि रील्स बघताय, निरर्थक असतात बरेचदा ते, किंवा काय ऐकताय तुमच्या कानांनी, कुठला वास घेताय, जसं गौरी म्हटली, कुठला वास घेतलाय, कुठला स्पर्श अनुभवताय, ह्या सगळा सुद्धा आहार आहे आणि तो कळत नकळत तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम करतोय. हे सूत्र लक्षात ठेवलं तरी मला वाटतं खूप फायदा होईल सगळ्यांना. नक्कीच. तर हे झालं आपलं काय टाळावं या बाबतीत, बरोबर ना. आणि आता पुढचं मी तुला म्हटलं तसं की जीवनशैलीच्या बाबतीत झोप आणि व्यायाम या दोन गोष्टींच्या बाबतीत गर्भिणींनी काय करायला पाहिजे. छान प्रश्न आहे. झोपेसाठी गर्भिणी काय, अगदी लहान मुलांपासून सगळ्यांनी रात्री 10 ते 2 ची झोप तुमच्या शरीराची झीज भरून काढत असते. आणि सध्याची मुलं रात्री 2 वाजता झोपू का आता असा विचार करतात, सकाळी 10 ला उठतात आणि त्याच्या पुढे त्यांचं म्हणजे जेव्हा शरीराची झीज भरून निघणार असते तेव्हाच ते झोपत नाही. गर्भिणीच्या बाबतीत पण हेच आहे ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे रात्री 10 ला झोपलंच पाहिजे, सकाळी वेळेवर उठलंच पाहिजे. 8 तासाची झोप कंपल्सरी आहे. तर 8 तासाची झोप कंपल्सरी हे तुम्ही 100 वेळा ऐकलं असेल, पण रात्री 10 ते 2 ची झोप सगळ्यात महत्वाची आहे. हा पॉइंट आवर्जून सांगावासा वाटतो. जर दुपारी तुम्ही थकल्या असाल तरच थोडंसं आडवं व्हायचंय, कारण दुपारी झोपलं की शरीरातलं कफ आणि पित्त वाढतं आणि रात्री जागरण केलं तर शरीरातलं वात आणि पित्त वाढतं. त्याच्यामुळे शक्यतो दुपारची झोप शक्यतो टाळायची, पण थोडीशी झोप आली तर हरकत नाही. थोडंसं तुम्ही डाव्या कुशीवर झोपू शकता, पण रात्रीची 8 तासाची झोप मात्र गरजेची असते. खूप मुलींना रात्री झोपेतून उठून भूक लागते असं त्यांची कंप्लेंट असते. तर अग्नी थोडासा विकृत झालेलाच असतो, तर तेव्हा जड पदार्थ, बिस्किट असं काही खाण्यापेक्षा तुम्ही दूध पिऊ शकता किंवा आपल्या साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या खाऊ शकतात किंवा मखाने खाऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त काही खायचं नाहीये. आणि व्यायाम, जी आई प्रेग्नन्सी मध्ये व्यायाम करते, कोणता व्यायाम, तर अगदी आपले साधे मार्जरी आसन, बद्धकोनासन, बरोबर आहे की नाही, बटरफ्लाय पोज, ह्या साधे आसनं आणि 2 किलोमीटर चालून येणे, हे व्यायाम जी आई करते, जी स्वतःचं वजन नियंत्रित ठेवते, ती आई तिच्या बाळाला P53चा जीन्स देते आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रोटीन बनवायची क्षमता पण देते. पण जी आई नीट व्यायाम करत नाही, प्रेग्नन्सीमध्ये नुसती बसून राहते, ती तिच्या बाळाला P53चा जीन्स तर देते पण त्याचं प्रोटीन बनवण्याची क्षमता त्या बाळामध्ये नसते. मग तुम्ही म्हणाल काय आहे हा जीन्स, तर हा कॅन्सर होऊ न देण्यासाठीचा जीन्स आहे. म्हणजे जर ती आई आळशी असेल तर तिचं होणारं जे बाळ आहे ते त्याचा प्रोटीन बनवायलाच अक्षम असतं. म्हणून प्रेग्नन्सी हा आजार नाही, तर कुठलाही प्राणी प्रेग्नन्सीत झोपून राहत नाही, बरोबर आहे की नाही. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं असेल तरच तुम्हाला बेड रेस्ट घ्यायची आहे, अदरवाईज काही गरज नाही. तुम्ही तुमचे नॉर्मल कामं करू शकता, ठीक आहे. सुपर वुमन बनू नका, उगाच एक्स्ट्रा कामं करू नका, पण तुमच्या नॉर्मल ड्युटीज तुम्ही नक्कीच करायच्या आहेत. त्याच्याच बरोबर तुमचं जे रोजचं रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करायचं. बाबा मी सकाळी उठेल, स्वयंपाक करेल, त्याच्यानंतर 4-5व्या महिन्यानंतर रोज स्वतःचे काय 4-2 कपडे असतील ते धुवेन, थोडीशी स्वतः कामं करेल. नोकरी करणाऱ्या मुली सुद्धा काय करतात, 5व्या-6व्या महिन्यातच सुट्टी घेऊन घरी बसतात आणि नंतर बाळ अगदी 2-3 महिन्याचं असताना ऑफिसला जायला लागतात. तुम्ही 9 महिने काम करा आणि जेव्हा नंतर तुमच्या बाळाला तुमची वर्षभर गरज असते तेव्हा मात्र तुम्ही घरी बसलं पाहिजे. आधी घरी बसून काही पॉइंट नाही, पोटात बाळ छान वाढतंय, तुम्ही पण बाहेर छान सगळं तुमचं रुटीन करूच शकता, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हा झाला व्यायाम.
त्याच्याबरोबर ओंकार प्राणायाम हा व्हायलाच पाहिजे, प्रेग्नन्सीच्या आधीपासून व्हायला पाहिजे. बघा, युटेरसला ब्लड सप्लाय करणारी एक स्पायरल आर्टरी असते, म्हणजे युटेराईन आर्टरीची ही शाखा असते, ती अशी स्प्रिंग सारखी असते, स्पायरल असते. जर तिच्यामध्ये अडथळे आले तर ती साधारणतः 4थ्या महिन्यापर्यंत त्याचा जो स्प्रिंग सारखा जो आकार आहे तो बदलून ती सरळ होते आणि बाळाकडे भरपूर रक्तपुरवठा जात असतो. पण जर ह्याच्यात काही अडचणी आल्या 4थ्या महिन्यापर्यंत त्याच्यातल्या अडचणी अडथळे दूर होतात. पण तसं नाही झालं तर मग आपण त्याला प्री डायस्टोलिक नॉच असं म्हणतो. आणि ती जर आली तर लगेच 5व्या महिन्यानंतर IUGR आणि आईला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन हे होतं. पण जर अशा आमच्या अनेक पेशंट आहेत की त्यांच्याकडून आम्ही ओंकार प्राणायामाची प्रॅक्टिस करून घेतली आणि 4थ्या महिन्याच्या त्यांच्या सोनोग्राफीमध्ये प्री डायस्टोलिक नॉच होती, म्हणजे ते स्पायरल आर्टरीचा ते स्पायरल पण आहे तो नीट गेलेलाच नव्हता. पण नीट अगदी छान ओंकार प्राणायामाचा सराव केल्यानंतर ती नॉच गायब झाली आणि पुढे होणारं IUGR किंवा बाळाचं वजन वाढायला येणाऱ्या अडचणी आणि ब्लड प्रेशर वाढलंच नाही. तर ही किती सोपी साधी गोष्ट आहे की बाबा मला माझं ब्लड प्रेशर वाढू नये असं वाटत असेल तर रोज ओंकार प्राणायाम करा तुम्ही, बरोबर आहे की नाही. अनुलोम विलोम प्राणायाम करा, भस्त्रिका करा, बरोबर आहे की नाही. शीतली सितकारी करा, भ्रामरी करा. फक्त तुम्हाला कपालभाती करायचा नाहीये आणि ओंकाराचे 21 आवर्तन करा. सगळं मिळून ह्याला 12-13 मिनिटं लागतात फक्त. तर हे तुम्ही नक्कीच करू शकता, ठीक आहे ना. म्हणजे हे झालं व्यायाम आणि तुमची काही ना काही साधना असली पाहिजे. कारण मला असं वाटतं की मुलीपासून आई होणं हीच एक साधना आहे. सध्याच्या काळात तर ती फार जड जाते फेज असं मला वाटतं. कारण बरेचदा मुलींच्या मनात प्रश्न असतो की मीच का हे बदल करू, जेव्हा नवऱ्याला काही करायला लागत नाही आणि मीच का करू. तर त्याच्यासाठी मला वाटतं आमचा अनुभव पण आहे, एक आई म्हणून पण, एक डॉक्टर म्हणून पण, की मुलीपासून आई होतानाचा बदल पेलताना काही आपल्याला सामर्थ्याची वेगळ्या गरज असते आणि त्यासाठी ओंकार प्राणायाम व्यायाम याची जशी बाळाला मदत होते तशी आईला सुद्धा होते. त्यामुळे आईची मनस्थिती चांगली राहते, डिलिव्हरीच्या वेळेस आईची मानसिक तयारी असते, नॉर्मल प्रसूती व्हायला सुद्धा त्यामुळे मदत होते. कारण पेल्विक फ्लोअर तयार होतो, तिथले मसल्स तयार होतात, तिथलं ब्लड फ्लो चांगला असतो आणि मानसिक तयारी असते. तर या सगळ्यांचा मिळून गर्भसंस्कार बनतो. म्हणून या सगळ्या गोष्टी एका वेळेस करणं महत्वाचं आहे. जसं ओंकार प्राणायामाला एक 10-12 मिनिटं लागतात, तसं या अवेअरनेसला तर काहीच वेळ लागत नाही. फक्त शिफ्ट करायचं आपल्याला अवेअरनेस, की आता मी आई होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक ते सगळं मला करायला पाहिजे, असा अवेअरनेस ठेवला तर या सगळ्या गोष्टी सोप्या होतील असं मला वाटतं. तर मला वाटतं आजच्या या पॉडकास्टमधनं फक्त गर्भिणीच नाही तर पुढे भविष्यात ज्या आई होणार आहेत अशा मुलींना किंवा ज्यांच्या घरात नवीन बाळ येणार आहे अशा प्रौढांना सुद्धा खूप फायदा होईल, खूप शिकायला मिळेल. तर मला असं वाटतं की आजचा एपिसोड खूपच माहितीपूर्ण आहे आणि त्याच्यावर आपण एक काय म्हणायचं त्याला, शेवटचा एक संदेश आपण गौरीकडनं घेऊया की सगळ्यातून काय एक महत्वाचा संदेश आपल्या प्रेक्षकांना देता येईल. संदेश हाच की आईच्या संवेदना, चांगल्या वाईट सगळ्या संवेदना बाळ सूचना म्हणून पाळत असतं, त्या दृष्टीने तयार होत असतं, त्या दृष्टीने एन्व्हायरमेंट तयार होऊन त्या बाळाचं इपिजेनेटिक्स तयार होत असतं आणि इपिजेनेटिक्स म्हणजे ते शरीर आहे. तर म्हणून हे संस्कार खूप महत्वाचे आहेत. आईच्या संवेदना बाळ सूचना म्हणून पाळतं, हा माझा संदेश आहे. त्याच्यामुळे संवेदनाच असे असू द्यात की त्या सूचना उत्तम जातील आणि बाळ आरोग्य संपन्न आणि बुद्धिमान असेल. येस, खूप छान. म्हणजे हे जर आपण सगळं फॉलो केलं तर पुढची पिढी निरोगी होण्यासाठी खूप मदत होईल. फक्त निरोगीच नाही बरं का, कारण मुलं तर अशी तुम्ही म्हणाल की सगळ्यांना होतात, ते नैसर्गिक आहे. पण अधिक सुदृढ मूल व्हावं, अधिक चांगलं व्हावं म्हणून पॉझिटिव्ह प्रेरणा याच्यातून घ्यायची आपण. आपण जे मेडिसिन्स घेता ना, तुम्ही फोलिक ऍसिड घेता किंवा काही मेडिसिन्स डॉक्टरांनी दिलेली असतात, ती घेणं आवश्यक आहे. त्यामुळे बाळामध्ये विकृती येत नाही. पण बाळ आणखी सुदृढ, इतरांपेक्षा विशेष व्हावं, आपल्यापेक्षा एक 4 पावलं पुढे जाणारं व्हावं, बुद्धिमान किंवा तेजस्वी व्हावं म्हणून हे सगळे प्रयत्न खूप महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटतं याचा खूप उपयोग होईल. तर खूप खूप धन्यवाद गौरी. आपण पुन्हा नक्की भेटूया बीजसंस्कार या विषयावर. नक्की नक्की. येस, थँक्यू.